श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. येत्या गुरुवारी आहे गुरुपौर्णिमा. आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात. आता भरपूर महिला व पुरुष सेवा देखील करत आहे. कोणी 21 दिवसांची सेवा करताय तर कोणी 11 दिवसांची सेवा करताय, तर काहींना गुरुचरित्र पारायण देखील करायचं आहे. पण आपण या सेवा करतानाच आणखीन एक सेवा करायची आहे. एक उपाय करायचा आहे. अगदी साधा आणि सोपा उपाय आहे. त्यासाठी तुम्हाला जास्त काही वेळ लागणार नाही. फक्त आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करायचा आहे आणि मनापासून आणि श्रद्धेने करायचा आहे. तुमचं जर स्वामी महाराजांवरती श्रद्धा आणि विश्वास जर असेल ना, तर स्वामी महाराज आपली सेवा नक्की स्वीकारत असतात व आपल्याला इच्छित मनोकामना देखील त्या पूर्ण करत असतात. आता भरपूर वेळा आपल्याला वाटते की मी सेवा केली, पारायण केलं, तरी पण माझी इच्छा पूर्ण झाली नाही. पण खरं सांगायचं झालं तर वेळ आली की तुम्हाला जे काही पाहिजे आहे तर ते स्वामी महाराज नक्कीच देणार आहे. कदाचित आता तुम्ही जे काही मागताय ते तुमच्यासाठी चांगले नसेल किंवा स्वामी महाराजांना तुम्हाला त्यापेक्षाही जास्त काहीतरी द्यायचं असेल, त्यामुळे त्या गोष्टीसाठी उशीर लागत असेल. फक्त तुम्ही स्वामी महाराजांवरती विश्वास ठेवा. तुमची इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण होईल आणि मनापासून आपण हा उपाय करायचा आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जेव्हा आपण उपाय करतो तर त्याबद्दल आपण कोणालाही सांगायचं नाही. आता उपाय एखाद्याला खरंच त्या गोष्टीची गरज असते तर अशा व्यक्तींना तुम्ही सांगू शकता. पण भरपूर वेळा असे होते की आपले शेजारी असो किंवा नातेवाईक असो, प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटते असे नाही. आणि जर आपण त्यांना सांगितले की मी हा उपाय केला तर त्यांच्यामध्ये असणारी जी काही नकारात्मक ऊर्जा असते तर ती आपल्यावरती कुठेतरी प्रभाव करत असते आणि तिचाच प्रभाव आपल्यावरती, आपल्या मुलांवरती, आपल्या पतीवरती पडत असतो आणि मग आपल्या घराची प्रगती कुठेतरी खुंटत असते. तसेच जो काही आपण उपाय केलेला आहे तो उपाय देखील फलदायी ठरत नाही. मान्य आहे की आपल्याला समोरची व्यक्ती ही चांगलीच वाटते, पण माणसं ओळखणं देखील महत्त्वाचं आहे. आपण चांगले आहोत म्हणूनच आपल्याला समोरची व्यक्ती देखील चांगली वाटत असते. तर आता कोणता उपाय करायचा आहे हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही ऑलराऊंडर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. या दिवशी आपल्याला ज्या काही सेवा करायच्या आहे तर त्या सेवा तुम्ही सकाळीच करून घ्यायच्या आहे. मग स्वामी चरित्र सारामृत पठण करायचं असेल किंवा इतरही काही सेवा तुम्हाला करायच्या असतील तर त्या सेवा आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळीच करायच्या आहे. तर आता आपल्याला जो उपाय करायचा आहे तो आपण सकाळी करा किंवा दिवसभरामध्ये कधीही करू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30ची जी वेळ आहे तर त्या काळामध्ये आपल्याला हा उपाय करायचा नाही, कारण की ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते. तर आता आपल्याला हा उपाय औदुंबराच्या वृक्षाजवळ करायचा आहे. तुमच्या इथे जिथे पण औदुंबराचा वृक्ष असेल तर तिथे आपल्याला जायचं आहे. मग केंद्रामध्ये बाहेर औदुंबर वृक्ष असते. तसेच दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे देखील बाहेर औदुंबर वृक्ष असतं. तर त्या औदुंबर वृक्षाखाली आपल्याला जायचं आहे. साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे. 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली होती. औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात, कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील. तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होते. या झाडाच्या प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होईल. औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतराची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती देखील होते. आता आपल्याला औदुंबर वृक्षाखाली जाताना एक नारळ घेऊन जायचा आहे. नारळ हा पाण्याने पूर्णपणे भरलेला असावा, असाच नारळ आपल्याला घ्यायचा आहे. तसेच अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराज ज्या जागी वास्तव्य करत असत तिथे औदुंबर झाड होते. अनेक भक्तांनी तिथे त्यांना ध्यानस्थ अवस्थेत पाहिलं असल्याचं वर्णन आहे. काही भक्तगाथांमध्ये असं सांगितलं जातं की स्वामी महाराज औदुंबर वृक्षाच्या छायेत शांतपणे ध्यान करत असत आणि त्यांचं तेज झाडाभोवती जाणवत असत. औदुंबराच्या झाडात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास आहे. त्यामुळे औदुंबरचं पूजन केल्याने दत्तगुरूंचा आशीर्वाद मिळतो. यामागे देखील एक शास्त्रीय कारण देखील आहे. खरं तर कुठलीही प्रार्थना स्थळ ही सकारात्मक ऊर्जा देत असतात. औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा मारल्याने मन शांती लाभते. औदुंबराचं झाड हे वटवृक्षांच्या जातकुळीतील आहे. हे झाड असून याची मुळं पाण्याची साठे घट्ट धरून ठेवतात. निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देखील औदुंबराचं पूजन केलं जातं. त्यामुळे धार्मिक आणि शास्त्रीय दृष्ट्या औदुंबराचं महत्त्व मोठं आहे. स्वामी काय म्हणतात, आपण जसा विचार करतो तसंच आपलं आयुष्य घडतं. त्यामुळे तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता यावर देखील तुमचं भवितव्य अवलंबून असतं. देव तेव्हा तुमची मदत करतो जेव्हा
जेव्हा तुम्ही स्वतःची मदत करण्यासाठी धडपडत असतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे किंवा अशक्य ही शक्य करतील स्वामी, ही वाक्य अनेक बिकट आव्हानांतून बाहेर पडण्यासाठी बळ देतात. सेवाभावी वृत्तीने केलेली मदत, सत्कर्म आणि माणसाला माणूस वागवणं हीच खरी ईश्वर सेवा, असं स्वामी महाराज कायम म्हणतात. आता या दिवशी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे. नारळ पाण्याने भरलेला असावा. नारळाला श्रीफळ देखील म्हटलं जातं. असे मानले गेले आहे की जेव्हा विष्णूने पृथ्वीवर अवतार घेतला होता तेव्हा आपल्यासोबतच या 3 वस्तू, लक्ष्मी, नारळाचे झाड, वृक्ष आणि कामधेनू घेऊन आले होते. नारळाच्या वृक्षाला कल्पवृक्ष देखील म्हटलं जाते. नारळात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 देवतांचा वास असतो. श्रीफळ महादेवाला देखील अत्यंत प्रिय आहे. नारळात बनलेले 3 डोळ्यांना महादेवाच्या त्रिनेत्राच्या रूपात देखील बघितलं जातं. आता आपण हा भरलेला नारळ घ्यायचा आहे. यानंतर आपल्याला एक दोरा घ्यायचा आहे, जो लाल पिवळा दोरा आपण वापरत असतो. मग तुम्ही जिथे पण पूजेचं साहित्य भेटतं तर त्या ठिकाणी गेला तर तुम्हाला हा लाल पिवळा दोरा आहे तर तो आपल्याला सहज मिळून जाईल. आणि जर हा मिळालाच नाही तर आपण सफेद दोरा घ्यायचा आहे. सफेद दोरा लाल पिवळा करायचा आहे, म्हणजेच त्याला कुंकू हळद लावायचं आहे. आणि हा जो काही सफेद दोरा आहे तो आपल्याला 7 वेळा एकत्र करायचा आहे. म्हणजे एक सफेद दोरा आपल्याला 7 वेळा असे दोरे घ्यायचे आहे. एकूण 7 दोरे आपल्याला एकत्र करायचे आहे आणि त्याला आपण हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे. आता हा दोरा घेतल्यानंतर आपल्याला हा दोरा नारळाला गुंडाळायचा आहे. लाल पिवळा घेऊ शकता किंवा सफेद स्वरूपामध्ये तुम्ही असा दोरा घेतला तरी पण चालेल. आता हा दोरा गुंडाळताना आपण त्या दोऱ्याला गाठ मारायची नाही. 3 वेळा गुंडाळायचा आहे आणि त्याला फक्त अडकून द्यायचा आहे. आपण चुकूनही गाठ मारायची नाही. त्यानंतर आपल्याला खडी साखर घ्यायची आहे. खडी साखर ही त्या नारळावरती थोडीशी ठेवायची आहे. तसेच अखंड तांदूळ घ्यायचे आहे. तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे याची काळजी घ्यायची आहे. त्या नारळावरती थोडेसे अखंड तांदूळ आपण ठेवायचे आहे. अगदी 2 म्हणा किंवा 5 म्हणा ठेवले तरी पण चालेल. नंतर आपल्याला एक पिवळं फूल घ्यायचं आहे. मग पिवळं फूल तुम्ही झेंडूचं घेऊ शकता किंवा शेवंतीचं पिवळं फूल घेतलं तरी पण चालेल. या सर्व काही वस्तू आहेत तर त्या आपण नारळावरती ठेवायच्या आहे. तसेच आपण एक दिवा घ्यायचा आहे. मग शुद्ध तुपाचा दिवा तुम्ही औदुंब वृक्षाखाली प्रज्वलित करू शकता. आपण प्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे. तसेच औदुंब वृक्षाला शुद्ध जल अर्पण करायचं आहे. त्यानंतर हा जो काही नारळ आहे तर तो आपल्याला आपल्या दोन्ही हाताने पकडायचा आहे. तसेच तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे तर ती तुम्ही तिथे व्यक्त करायची आहे. ती तुम्हाला औदुंब वृक्षाखाली सांगायची आहे. म्हणजेच प्रभू श्री दत्तांना सांगायचं आहे. मग नोकरी मिळत नसेल किंवा संतान प्राप्ती होत नसेल किंवा तुम्हाला घर पाहिजे असेल, गाडी पाहिजे असेल, जे काही आहे ते तुम्हाला प्रभू श्री दत्तांना सांगायचं आहे. पण ही सेवा करताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने करायची आहे. आणि आपण जेव्हा आपल्या मनातील इच्छा सांगत असतो तेव्हा अगदी तळमळीने सांगायची आहे की प्रभू श्री गुरुदेव दत्त, मला ही गोष्ट पाहिजे आहे किंवा मुलांचं आजारपण दूर होत नसेल, तुमचं जे काही आहे तर ते तुम्ही औदुंब वृक्षाखाली सांगायचं आहे. आपल्या हातामध्ये नारळ असतानाच आपण हे सांगायचं आहे. त्यानंतर तो नारळ आपण हातामध्ये ठेवायचा आहे आणि आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे. तर तो मंत्र असा आहे की ओम राम दत्तात्रेयाय स्वामी समर्थाय नमः. परत एकदा मंत्र सांगते, ओम राम दत्तात्रेयाय स्वामी समर्थाय नमः. आपण हा मंत्र औदुंबराला प्रदक्षिणा घालताना म्हणायचा आहे. अगदी तुम्ही 11 प्रदक्षिणा घालू शकता किंवा 7 प्रदक्षिणा घातल्या तरी पण चालेल. आता या प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर औदुंब वृक्षाचा आपण दर्शन घ्यायचं आहे आणि आपण आतमध्ये स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये केंद्रामध्ये जायचं आहे. तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही स्वामी महाराजांच्या चरणाजवळ हा नारळ ठेवायचा आहे. नारळ ठेवण्याच्या अगोदर देखील आपण परत एकदा आपली इच्छा, मनोकामना स्वामी महाराजांना मनापासून आणि तळमळीने सांगायची आहे. त्यानंतर आपण जो नारळ घेतला होता त्याला लाल पिवळा दोरा बांधला होता. त्यावरती खडी साखर, अक्षदा आणि पिवळे फूल ठेवले होते. तो नारळ तशाच प्रकारे आपल्याला स्वामी महाराजांच्या चरणाजवळ अर्पण करायचा आहे. आता गुरुपौर्णिमा म्हटलं की या दिवशी मंदिरामध्ये खूप गर्दी असते. मग स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये, दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये देखील गर्दी असते. त्यामुळे जर तुम्हाला चरणाजवळ नारळ ठेवणे शक्य नसेल तर तिथे कासव असते. तर त्या कासवाजवळ जरी तुम्ही हा नारळ ठेवला तरी पण चालेल. फक्त नारळ ठेवताना आपली इच्छा, मनोकामना तुम्ही परत एकदा बोलायची आहे आणि तो नारळ तिथे ठेवायचा आहे. मनोभावे आपण दर्शन घ्यायचं आहे. तसेच आपण जेव्हा हा नारळ ठेवत असतो तेव्हा आपण कुणासोबतही बोलायचं नाही आणि श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप हा चालूच ठेवायचा आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. धन्यवाद.